गणपत पाटील मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेते। नाचाची भूमिका अजरामर करणाऱ्या या कलावंतानं 23 मार्च 2008 रोजी कायमची एक्झिट घेतली। कसल्या परीक्षा रोज एक नवी नाचाशिवाय तमाशा परिपूर्ण होऊ शकत नाही। हा नाचा खरं तर तमाशातील सोंगाड्या असतो, गवळणींची मावशी असतो आणि त्याच वेळी अवहेलना, यातना यांचं प्रतीकही असतो। चित्रपटात आणि प्रत्यक्ष जीवनातही उपेक्षित, दुर्लक्षित नाचा गणपत पाटील यांनी अशा ठसक्यात उभा केला की ही भूमिका हजारो लाखो सिनेरसिकांच्या काळजात कायमची ठसली। 1938 साली बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला। जयशंकर दानवे यांच्या ऐका हो ऐका या तमाशा प्रधान नाटकात गणपत पाटील यांनी पहिल्यांदा नाचाची भूमिका केली। या भूमिकेतील त्यांचा अभिनय पाहून कृष्णा पाटील यांनी वाघ्या मुरळी या चित्रपटातील नाचा म्हणून गणपत पाटील यांना निवडलं। वाघ्या मुरळी चित्रपटातील नाचा प्रचंड गाजला आणि 1964 सालचं महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक गणपत पाटील नावाच्या कलाकाराला मिळालं। मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल सिनेमा कंपनीत ऑफिस बॉय, सुतार आणि रंगभूषाकार म्हणून त्यांच्या कला क्षेत्रातील प्रवासाला प्रारंभ झाला। रंगभूमीवरही त्यांनी काही काळ काम केलं। एकूण 16 नाटकात गणपत पाटील यांनी भूमिका केल्या। कॉलेज कुमारी या नाटकात त्यांनी स्त्री भूमिका साकारली। त्यानंतर भालजी पेंढारकरांच्या प्रभाकर पिक्चर्समध्ये ते नट म्हणून दाखल झाले। नाचा म्हणजेच सोंगाड्या सादर करतानाच इतरही भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीनं उभारल्या। 2000 साली वयाच्या 87व्या वर्षी मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातही त्यांनी समरसून काम केलं। न्याय पाहिजे, मी इतके वर्ष कामाकरता खेटे घालते, मला कुणी न्याय देत नाही हो। आजोबा, हा, कुठल्या गावचे तुम्ही? पेटवडगावचे। एकूण 62 चित्रपटात भूमिका करणाऱ्या गणपत पाटील यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं। राज्य शासनानंही त्यांच्या कार्याची उशिरा का होईना पण दखल घेतली। रंग नटेश्वराचे हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे। वृद्धापकाळातही कलेसाठी जीवन जगणाऱ्या या कलाकाराचं 23 मार्च 2008 रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आणि रुपेरी पडदा निस्तेज झाला। नाचानं कायमची एक्झिट घेतली। या थोर कलावंताला भावपूर्ण आदरांजली।